मान्य आहे तू शून्यातून लय वरती चढला, पण सांग तू गड्या समाजासाठी तू काय कामी पडला? जेवणातल्या भाजीतला पालक संपलाय आणि पोरांच्या भविष्यासाठी पालकांनी स्वतःच्या आयुष्याची भाजी करून घेतली। जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेला तर भविष्यात मी बॉन्डवर लिहून द्यायला तयार आहे, इंग्रजी शिवाय गत्यंतर नाही। भाषण करायला लागलो, एक छोटं पोरगं उठलं दिवाळीत फटाकडे उडवायची पिस्तूल घेऊन माझ्या अंगावर लावली डायरेक्ट छातावर। आर्मी म्हटलं कुणाला मारायला आलाय तो? नाही तुला नाही मारत म्हटलं। म्हटलं कुणाला मारणार आहे? तुला इथं आणला कोणी त्याचं नाव सांग म्हटलं। त्याला मी सोडणार म्हणजे सविता गावडे मॅडमची तशी अवस्था व्हायला नको। भाषण करू शकतात याचं मला जास्त आश्चर्य वाटलं नाही, पण ती इंग्रजी फटाफट बोलू शकतात याचं मला जास्त आश्चर्य वाटलं। ज्या पोराला काही बनवायचं हे स्वप्न तुम्ही पाहताय त्या पोराला पहिले तर बाहेर बोलवा म्हटलं, तर ते दोघे एका सुरात म्हटले अहो तो पोरगा अजून आमचा जन्माला यायचा। म्हटली बंड्या अरे तुझे 10च्या 10 उत्तर चुकलेत म्हणे। तर ती मॅडमला म्हटलं मॅडम उगाच माझ्यावर काहीतरी आळ घेऊ नका, यातलं फक्त एकच उत्तर चुकलेलं आहे, 9 उत्तर बरोबर असतील। तर ती मॅडम म्हटली जरा वही तपासून बघ। बंड्या म्हटला हो मॅडम यातली 5 उत्तर माझ्या पप्पांनी लिहिले, 4 उत्तर माझ्या मम्मीने लिहिले, ती 9 उत्तर त्यांची चुकली, त्यांना जाऊन विचारा की माझं फक्त म्हटलं एकच उत्तर चुकलं। मुलं कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नसतात, पण आमची शिक्षण व्यवस्था त्यांना जाणवून देते की ती कमी आहे। पण त्या शिक्षण व्यवस्थेच्या पठडीच्या बाहेर जाऊन आज सविता स्पोकन इंग्लिश एक प्रयत्न करते